विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण बहुलक म्हणजेच मोड याविषयीची माहिती घेऊया. बहुलक हे देखील केंद्रीय प्रवृत्तीचेच एक परिमाण आहे. बहुलक काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याची आता आपण माहिती घेऊया. यातील पहिली पद्धत आहे ती म्हणजे सुटे प्राप्तांक दिले असताना बहुलक कसा काढायचा ते बघू. हे प्राप्तांक दिलेले आहेत, हे सुटे आहेत. याच्यामध्ये जो अंक जास्तीत जास्त वेळा आलेला आहे तो म्हणजे त्या प्राप्तांकाचा बहुलक, म्हणजे याचा बहुलक हा 5 होईल. बहुलक काढण्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सामग्रीचे वर्गीकरण केले असतं. यामध्ये अशी वर्गांतरे दिलेली असतात आणि वारंवारता दिलेली असते. अशा वेळेला निरीक्षणाने सुद्धा आपल्याला बहुलकाविषयी सांगता येते. ज्या वर्गांतरामध्ये जास्त वारंवारता आलेली आहे त्या वर्गांतराचा वर्गांतर मध्य म्हणजे त्या प्राप्तांकाचा बहुलक होय. परंतु असा बहुलकसुद्धा अंदाजित अशा स्वरूपाचाच तो असतो. म्हणूनच त्याला अंदाजे बहुलक किंवा क्रूड मोड असे म्हटले जाते. क्रूड म्हणजे अंदाजितपणे सांगितलेलं. मग खरे बहुलक नक्की कसे असते आणि ते कसे काढले जाते हे आपण पाहूया. खरे बहुलक हा तिसरा प्रकार आहे. खरे बहुलक म्हणजेच ट्रू मोड. याचे मूल्य निश्चित करण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. ते सूत्र म्हणजे खऱ्या बहुलकाचे हे सूत्र आहे. हे सूत्र वापरून आपण काही उदाहरणे सोडवूया. जर अशा स्वरूपाचे उदाहरण असेल, मध्यांक 25 व मध्यमान 27 असेल तर बहुलक काढा. याच किमती आपण आता सूत्रामध्ये मांडून घेऊया. म्हणजेच बहुलक बरोबर, बहुलक हा MO या अक्षराने दाखवला जातो. 3 गुणिले मध्यांक, मध्यांक इथे 25 दिलेला आहे, म्हणजे मध्यांकाची तिप्पट करायची आहे आपल्याला, वजा 2 गुणिले मध्यमान 27 दिलेले आहे. हे आता कंस सोडवून घेऊया, म्हणजे मध्यमानाचे दुप्पट आणि मध्यांकाचे तिप्पट. बघा उत्तर किती आले, 75 वजा हे 54, 21. अशा रीतीने आपला बहुलक हा म्हणजे खरा बहुलक हा 21 इतका आलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मध्यांक आणि मध्यमान दिले असता खरे बहुलक कसे काढतात ते. असा बहुलक काढणे जरी सोपे असले तरी बहुलकाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुलक हा केंद्रीय प्रवृत्तीचे एक कमी विश्वसनीय असे परिमाण आहे. तो मध्यांक आणि मध्यमाना इतका विश्वसनीय नसतो.